नमस्कार मंडळी, आज मी आपल्याला एका अविस्मरणीय अनुभवाचा साक्षीदार बनवणार आहे। आम्ही आलो आहोत महाकुंभ यात्रेला, जिथे धर्म, संस्कृती आणि आस्था एकत्र येतात। हे अद्भुत दृश्य पाहून मन प्रसन्न होतं। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझा संपूर्ण महाकुंभचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। चला तर मग आपल्या आध्यात्मिक सफरीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हलिंग मुंबईकर। तर आज आहे 11 फेब्रुवारी आणि मी निघालो आहे प्रयागराजला महाकुंभसाठी। तर वाजले आहे 10:55 आणि 11:05ची आपली ट्रेन आहे। तर ऑलरेडी 10 मिनटंच उरली आहेत, पटकन पळतो आणि ट्रेन पकडतो। मित्रांनो, वाजले आहेत 11:02 आणि मी पोचलो आहे माझ्या डब्याजवळ M4। So this was totally cut to cut. शकता ट्रेन बोर्ड करतोय फॉर प्रयागराज। महाकुंभ इज ऑन। Oh, people from Pune are here. दुसऱ्या दिवशी 12 फेब्रुवारी 2025 सकाळी 8 वाजता आम्ही प्रयागराज चौकीला पोहोचलो आणि इथे पाहू शकता अख्खी ट्रेन इथे रिकामी झाली। सगळेच लोक महाकुंभसाठी यायला निघालेले। Take the pedestrian overpass. महाकुंभमध्ये सर्वात बेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट तर बाईक आहे। तर आम्ही 150 रुपीज पर सीट देऊन बाईक हायर केली आणि आम्ही आमच्या होमस्टेकडे निघालो। अच्छा, कैसा लग रहा है महाकुंभ आके? यहाँ देखो लेफ्ट में। तर परत एकदा होमस्टेपासून अरेल घाट जाण्यासाठी आम्ही बाईक हायर केली आणि आम्हाला इथून बोट हायर करायची होती, जी आपल्याला संगमकडे नेणार आहे। तर आता वाजले आहेत 3 आणि आम्ही निघालो आहोत आता अरेल घाटला जायला। अरेल घाटवरून आपल्याला बोट मिळणार आहे आणि ही रस्ता भटकलेली, तर तिला आम्ही लिफ्ट दिलेली आहे। तिला पण अरेल घाट घेऊन जातोय। बघूया आपल्याला बोट किती वाजता मिळते आणि कसं होतं आहे आपलं शाही स्नान। अरे बोलो, 144 साल के बाद में महाकुंभ में आ रही हो, तो थोड़ा तो बोलो। इतनी बुढ़ी नहीं होगी 144 साल के बाद। अरे नहीं, मतलब 144 साल के बाद में ये महाकुंभ आता है। इसके पहले वो हुआ था और मैं नहीं आई और मैं 144 साल के बाद। नहीं मतलब हाँ, मैं ये बोल रहा हूँ कि 144 साल के बाद में महाकुंभ आ रहा है, तो उसमें हम लोग जा रहे हैं। तो बोलो। आपकी हिंदी खराब हो गई। हाँ, तो मेरी हिंदी तो खराब ही है। तर आम्ही आता बाईकवरून उतरलो आणि अरेल घाटकडे जातोय। तर एक जवळजवळ 500 मीटरचा वॉक आहे आणि त्यानंतर आपल्याला बोट मिळणार आहे। ठीक आहे, चलो। जाओ, नहीं तो मेरा वीडियो निकालो।
अरे पकड़ो। महादेव। में जायरोस्कोपिक मोड ऑन हुआ तभी लोकल बात कर रही है। कुछ बोलना फिर से चाहते वक्त दिखाई। हाँ जाएगा नहीं दिख रही। अंकल जाते टाइम दिखाना। हॅलो नाही आता पोचलो आहे संगमला आणि हा आहे संगम पॉइंट। इथून आहे ती यमुना नदी येते, या साईडनी गंगा नदी येते आणि हा आहे संगम पॉइंट। इथून पाणी पुढे चाललंय, पाहू शकता। तर मित्रांनो, आज मी ज्या पवित्र स्थळी उभा आहे ही जागा सर्व भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान घेऊन आहे। ही आहे त्रिवेणी संगम। गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्या इथे एकत्र येतात। जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा एखाद्या अदृश्य ऊर्जेची अनुभूती होते। जरा विचार करा, या पवित्र पाण्यात बुडून तुम्ही त्या प्राचीन आध्यात्मिक प्रवाहात समाविष्ट होता। गंगा मैया की जय। करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे। न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंगा। पलट के फिर नानी बोली बात और बहता पानी। न कर मैली। तर मित्रांनो, फायनली आपला संगम स्नान झाला आहे। हा पहा, हा आहे संगम। पाठीमागे यमुना आणि गंगाचा संगम आहे आणि छान असा सनसेट होतोय। सो 144 इयर्स नंतर होणारा जो महाकुंभ आहे त्याच्यामध्ये आपलं स्नान झालेलं आहे 12 फेब्रुवारी 2025, विच इज अ व्हेरी ऑस्पिशियस डे। आज पौर्णिमा आहे आणि त्याच्या मुहूर्तावरती आपली मस्तपैकी स्नान झालेली आहे। तर आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी टू हॅव विटनेस दिस। आकांक्षा, कसा होता एक्सपिरियन्स? मराठीमध्ये ऑसम कसं बोलणार? खूप छान। ट्रेनची तिकीट काढलेली, वेटिंग लिस्ट होती। वेटिंग लिस्ट पण कन्फर्म होते आहे नाही होते आहे, वी वर नॉट शुअर, बट 2 दिवस आधीच तिकीट कन्फर्म झाली। तर ही जी अपॉर्च्युनिटी असते ही आपण प्लॅन नाही करू शकत, ते जर आपल्या नशिबात असेल तरच होतं। अँड वी थिंक हे नशिबात होतं, म्हणून आम्हाला तिकीट पण मिळाली कन्फर्म अँड वी केम हिअर। खूप मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतंय मित्रांनो। तर चला आता आपण निघूया, कारण 5:30 होऊन गेले आहेत आणि आपल्याला परत बोटीने रिटर्न पण जायचं आहे। आणि हा महाकुंभ परत आता 144 वर्षानंतर होणार आहे, विच इज 144 इयर्स। तेव्हा मी काय, माझ्या नंतरचे 2 जनरेशन्स पण नसणार आहेत।
तर पौर्णिमेचा अतिशय सुंदर चंद्र पाहत पाहत आम्ही पोचलो अरेल घाटला. अरेल घाटवरून बाईक हायर करून पुन्हा एकदा आमच्या होमस्टेला पोचलो आणि नंतर रात्री 11 वाजता डिनर केल्यानंतर परत आम्ही महाकुंभकडे आलो. आम्हाला मेला बघायचा होता आणि कुंभमेलाचा परिसर कसा आहे, काय आहे तिथे हे आम्हाला बघायचं होतं. तर म्हणून आम्ही पुन्हा एकदा कुंभमेळ्याकडे आलो आणि पूर्ण रात्रभर आम्ही इथे फेऱ्या मारल्या. जन्म मृत्यु जरा व्याधि मुच्यते कर्म बंधन. करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे. न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा. पलट के फिर नानी बोली बात और बहता पानी. न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंगा. हाँ छोड़ दो, नहीं तो आगे छोड़ू थोड़ा इधर से. मन पावन हो गंगा में डूबे ना. आगे मत जाना. मन रावण जो लहरों में तूने. आजच्या या अद्भुतपूर्ण अनुभवाला समर्पित झालेल्या ह्या महाकुंभ यात्रेला संपवताना एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो. महाकुंभ हा केवळ एक धार्मिक मेळावा नाही तर एक ऐतिहासिक संधी आहे आणि हे विशेष महाकुंभ 144 वर्षानंतर आयोजित झालं होतं. हे तर एक अविस्मरणीय क्षण बनून राहिलं. हे पवित्र आयोजन जिथे लाखो करोडो लोक एकत्र येतात त्यात भाग घेणं म्हणजेच एक भव्य आणि दिव्य अनुभव होता. माझ्या या महाकुंभ सफरीला तुम्ही साक्षीदार राहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. हर हर महादेव, हर हर गंगे.